मित्रांनो, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कालचा दिवस एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, एका पाठोपाठ एक. भारतीय क्रिकेटची अशी दुरवस्था आपण कधीही पाहिली नसेल. आधी आयर्लंड सारख्या संघाने आपल्याला 2-0 धूळ चारली आणि आता तीच कसर इंग्लंडने पूर्ण केली. इंग्लंडने तर आपल्याला मालिकेत साधं खातंही उघडू दिलं नाही. भारत इंग्लंड यांच्यात झालेल्या 5व्या सामन्यात भारताचा इंग्रजांनी 59 धावांनी पराभव करत मालिकेत सुपडा साफ केला. जोस बटलर आणि हॅरी ब्रूकने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. बटलरने धमाकेदार शतक ठोकले तर कर्णधार हॅरी ब्रूकने 95 धावा कुटल्या. त्यामुळे इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 258 धावांचे भले मोठे टार्गेट ठेवले. उत्तरादाखल भारत 201 धावा काढू शकला. या मालिकेत फलंदाजांच्या लचर कामगिरीसोबत गोलंदाजांची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्वाचे म्हणजे भारत बिना कर्णधाराचाच खेळत आहे असे दिसून आले. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे भारताने अय्यरच्या नेतृत्वात सलग 6 टी20 सामने गमावले. इतिहासात इतकी खराब कामगिरी पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. मित्रांनो, आयर्लंड पाठोपाठ इंग्लंड विरुद्ध झालेल्या या सलग पराभवाला तुम्ही कोणाला जबाबदार धरता? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.